स्टोरी ऑफ द डे चे प्रायोजक आहेत MDH मसाले. MDH ने जेवण दरवेळी मजेदार. आरोग्य न्यूट्रिशन मिळे, बॉडी किती स्ट्रॉंग बने, कमी खाऊन पोट भरे, डायजेशनला नाही धोका. MDH सोयाटीन अस्सल प्रोटीन. MDH. अमित शहांबाबतच्या वक्तव्यावरून लोकसभा सचिवालयाची राहुल गांधींना नोटीस. 28 ऑगस्ट पर्यंत मागितलं उत्तर. नोटीसवरून विरोधकांची सत्ताधाऱ्यांवर टीका. गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये असते तर त्यांचे प्राण वाचले असते, संजय राऊतांचा खळबळजनक दावा. मुंडेंना साईडलाईन करण्याचा प्रयत्न झाला, वडेट्टीवारांचा दावा. गोपीनाथ मुंडे आमच्यासोबत आले असते तर 2014ला आम्ही निवडून आलो असतो, पृथ्वीराज चव्हाणांची प्रतिक्रिया. मुंब्रा शहराच्या नामांतरावरून राजकीय वाद. मुंब्र्याचं नाव मुंब्रा देवी करण्याचा नितेश राणेंचा निर्धार, तर देवीच्या नावावरूनच शहराचं नाव मुंब्रा पडलं, जितेंद्र आव्हाडांचा टोला. मेंदूचा डॉक्टर मात्र राजकारणात येऊन माझा मेंदू खराब झाला. नगर मनमाड महामार्गाच्या कामावरून सुजय विखेंची मिश्किल टिप्पणी. उद्योजकांना न्याय दिल्याशिवाय इथून हलणार नाही. चाकण MIDC मधील पाहणीनंतर उदय सामंत यांचं चाकणकरांना आश्वासन. नाशिकच्या शिवसेना UBTच्या उद्याच्या मोर्चाची रणनीती ठरली. खासदार संजय राऊतांकडून आज खड्ड्यांची पाहणी. धमक्या देणाऱ्या अधिकाऱ्यांच्या घरात घुसणार, राऊतांचा इशारा. विद्यार्थी नाही तर हे सरकार फेल झालंय. हायकोर्ट लिपिक परीक्षेतील गोंधळावरून अभिजित दिपकेंचा सरकारवर संताप. संभाजीनगरमधील आंदोलनात सहभागी. नालासोपाऱ्यात केकमध्ये आढळली पाल. केक खाल्ल्यानं 11 जणांना विषबाधा. नागरिकांच्या जीवाशी खेळ. पान मसाल्याची जाहिरात करणं सेलिब्रिटींना भोवलं. शाहरुख खान, अजय देवगण, टायगर श्रॉफला नोटीस. जाहिराती न हटवल्यास 50 लाखांचा दंड. नमस्कार, मी सौरभ कोरटकर. स्टोरी ऑफ द डे या आमच्या खास कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. दिवसभरात आज बऱ्याच महत्त्वाच्या घडामोडी घडल्यात. त्या सर्व घडामोडींचा सविस्तर आढावा आता आपण घेणार आहोत. बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे महाराष्ट्राच्या राजकारणात दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या झालेल्या एंट्रीची. पृथ्वीराज चव्हाण यांनी गोपीनाथ मुंडेंसंदर्भातील केलेल्या विधानानंतर महाराष्ट्रात खळबळ माजली आहे. गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते असा दावा चव्हाणांनी केल्यानंतर आता संजय राऊतांनी याचा धागा थेट गोपीनाथ मुंडेंच्या अपघाताशी जोडलाय. त्यामुळे गोपीनाथ मुंडेंच्या काँग्रेस संपर्कावरून सुरू झालेल्या आरोप प्रत्यारोपांमुळे महाराष्ट्रातील राजकारण तापल्याचं पाहायला मिळतंय. पाहूयात. पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, राऊतांकडूनही हवा. काँग्रेसमध्ये आले असते तर मुंडे वाचले असते. संजय राऊतांच्या विधानानं राजकारण तापलं. दिवंगत गोपीनाथ मुंडेंवरून दावे प्रतिदावे. त्यांच्या पिताजींना आम्ही काँग्रेसमध्ये घ्यायचा प्रयत्न केला. मुख्यमंत्री असतात गोपीनाथ मुंडे. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्या दाव्यानं महाराष्ट्रातील राजकारण तापलंय. चव्हाणांनी भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते असा दावा केला. त्यानंतर त्यावर वेगानं राजकीय प्रतिक्रिया उमटतायत. पृथ्वीराज चव्हाणांनी गोपीनाथ मुंडेंबाबत केलेल्या वक्तव्याला प्रकाश महाजनांनी दुजोरा दिला. गोपीनाथ मुंडे अस्वस्थ होते आणि काँग्रेसमध्ये जाणार होते असं विधान गोपीनाथ मुंडेंचे मेहुणे प्रकाश महाजन यांनी केलं. मुंडेंचा काँग्रेसमधील पक्षप्रवेश रोखण्यात पृथ्वीराज चव्हाणांचा हात होता असा दावाही त्यांनी केला. अस्वस्थ होतेच, ठरलंच होतं जवळपास. मग माशी कुठे शिंकली? माशी शिंकली. काँग्रेसमधलेच त्यांचे मित्र असलेल्या लोकांना तो प्रवेश नको होता. काँग्रेसच्या बाहेर असलेल्या काही लोकांना तो नको होता. कारण काँग्रेस जी आज ज्या स्थितीला महाराष्ट्रात आली ती आली नसती ना. पृथ्वीराज चव्हाणला गोपीनाथराव म्हणले तुम्ही माझा राजकीय खून केला आणि ते खुनाचे धब्बे पृथ्वीराज पवारच्या कपड्यावर आहेत ना. गोपीनाथजी मुंडे काँग्रेस पक्षामध्ये आले असते तर आम्ही 2014ची निवडणूक हरलो नसतो. गोपीनाथ मुंडे हे मास लीडर होते आणि त्यांच्याबद्दल फक्त दिवंगत नेते म्हणू नका, त्यांचा इतिहास लिहिला गेला पाहिजे. नव्या पिढीला
त्यांच्यापासून प्रेरणा मिळाली पाहिजे. इतिहास आपण लिहितो तेव्हा सगळं काही लिहितो असेल ते, त्यातली एक घटना आहे. आणि त्याचबरोबर मी आणखी सांगतो की 2014ला आमचं सरकार निवडून आलं असतं तर आमचे सहकारी मित्रपक्ष NCPचे लोक होते, त्यांनी मला काही मुख्यमंत्री होऊ दिलं नसतं. कारण मी भ्रष्टाचाराच्या विरुद्ध काही मोहीम काढली होती, त्यांना ती आवडली नाही. आम्ही पृथ्वीराज चव्हाण चालणार असे आमचे सहकारी म्हटले असते कदाचित त्यावेळेला, मला माहीत नाही. पृथ्वीराज चव्हाणांच्या या दाव्याला काँग्रेससह राष्ट्रवादीनेही समर्थन दिल्याचं दिसलं. भाजप पक्ष ज्यांनी वाढवला त्या मुंडेंना नंतर डावललं जात होतं असा दावा महाविकास आघाडीचे नेते करतायत. पृथ्वीराज बाबांना ही सगळी माहिती आहेच आणि त्या आधारावर ते बोलले असतील. आता मृत्यू झाल्यावर बोलणं किंवा जिवंत बोलणं, पण एखाद्या वेळेस ओघाने माणूस याची चर्चा होतेच ना, त्यांच्या मागच्या गोष्टी चर्चा होतेच. कारण त्यांची धुमसट झाली होती तिकडे, त्यांना साईटॅक करण्याचा प्रयत्न झाला होता. ज्यांनी या राज्यामध्ये भाजप वाढवली त्यांनाच बाजूला करण्याचं षडयंत्र रचलं होतं. त्यामुळे ते व्यथित होऊन त्यावर चर्चा त्यांनी केली होती. आता संजय राऊत साहेबांनी हे वक्तव्य त्या ठिकाणी केलं असेल तर मला खूप खोलात तिथं जाता येणार नाही, कारण का ॲक्सिडेंट झाला काय झालं हे आपल्याला तरी तिथं सांगता येणार नाही. पण ह्याच्यात एक मात्र सांगतो की गोपीनाथ मुंडे साहेब गेल्यामुळे महाराष्ट्राचं खूप मोठं नुकसान झालं, सामान्य लोकांचं मोठं नुकसान झालं. आता त्यांचा ॲक्सिडेंट कसा झाला काय झाला बाकी विषयामध्ये मला ज्ञान नसल्यामुळे खूप जास्त तिथं खोलात जाऊन बोलता येणार नाही. यातच आता ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी पृथ्वीराज चव्हाणांच्या सुरात सूर मिसळत भाजपात मुंडेंचा छळ झाल्याचा आरोप केला. राऊत एवढ्यावरच थांबले नाहीत तर गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर वाचले असते असं म्हणत राऊतांनी गोपीनाथ मुंडेंच्या अपघाताशी याचा धागा जोडला. गोपीनाथराव मुंडे यांचा भारतीय जनता पक्षामध्ये छळ झाला होता, छळ केला होता या लोकांनी. मानसिकदृष्ट्या त्यांच्यावरती आघात केले जात होते, त्यांचा अपमान केला जात होता गोपीनाथरावांचा. आम्हाला माहिती आहे, आम्ही दिल्लीमध्ये होतो तेव्हा ते पवारसाहेबांना भेटले, ते काँग्रेसच्या नेत्यांना भेटले. पण मनमोहन सिंग हे एक सज्जनग्रस्त होते, त्यांना अशा प्रकारच्या पक्षांतराला त्यांनी विरोध केला होता. त्याच्यामुळे त्यांना सल्ला देण्यात आला की तुम्ही आहात तिथेच थांबा. कदाचित जर ते काँग्रेसमध्ये आले असते तर त्यांचे प्राण वाचले असते. चला. संजय राऊतांनी थेटपणे गोपीनाथ मुंडेंच्या अपघाताविषयी विधान करत भाजपाला लक्ष्य केल्यानंतर महायुतीनं राऊतांच्या आरोपांवर पलटवार केला. अपघात असल्याचं म्हणत छगन भुजबळांनी राऊतांचा आरोप फेटाळला तर भाजपनंही राऊतांच्या आरोपांवरून त्यांच्या पक्षाला लक्ष्य केलं. पत्रकार परिषदेत वक्तव्य केले की मुंडे जर काँग्रेसमध्ये आले असते तर त्यांचा जीव कदाचित वाचला असता. काही आता बोलायचं म्हणजे काय आता ऍक्सिडेंट मध्ये काय काँग्रेसमध्ये गेलं तर ऍक्सिडेंट होणार नाही, बीजेपी मध्ये गेलं तर ऍक्सिडेंट होणार, असं काय आहे काय का शिवसेनेमध्ये गेलं तर ऍक्सिडेंट होणार नाही, असं काय आहे का? ऍक्सिडेंट असतात ना शेवटी. स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांनी भारतीय जनता पार्टी वाढवली, घराघरामध्ये पोहोचली आणि अखेरच्या श्वासापर्यंत भारतीय जनता पार्टीमध्येच राहिले. संजय राऊत, तुम्ही मात्र खासदारकी मिळवण्यासाठी काँग्रेसमध्ये जाणार आहात. आज गोपीनाथजी मुंडे हयात नाहीत आणि त्यांचा अपमान करण्याचं काम हे दुर्दैवानं काँग्रेसचे नेते आणि संजय राऊत तुम्ही करतायत. परंतु आपण उभाटा गटामध्ये किती लोकांचा कसा अपमान केला याचा एकदा इतिहास आठवा, तुम्हाला तोंड दाखवायला जागा मिळणार नाही. गोपीनाथ मुंडेंविषयी काही वर्षांपूर्वी अजित पवारांनी देखील असंच विधान केलं होतं. त्यानंतर आता तत्कालीन मुख्यमंत्री असलेल्या पृथ्वीराज चव्हाणांनी गोपीनाथ मुंडेंच्या भाजपातील नाराजीचा उल्लेख केलाय. त्यांच्या या दाव्याला गोपीनाथ मुंडेंचे मेहुणे असलेल्या प्रकाश महाजन यांनीही दुजोरा दिलाय. त्यामुळे गोपीनाथ मुंडेंच्या या काँग्रेस संपर्काच्या जुन्या दाव्यामुळं नव्यानं राजकारण रंगल्याचं दिसतंय. ब्युरो रिपोर्ट, झी24 तास. लोकसभा सचिवालयानं लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना नोटीस बजावली आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात लोकसभेत पेपर लीक विरोधी विधेयकावरील चर्चेदरम्यान राहुल गांधी अमित शहांविरोधात त्यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल ही नोटीस बजावण्यात आली आहे. राहुल गांधींच्या या नोटीसवरून राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. पाहूयात. तो मैंने उससे पूछा, एक बात बताओ, ये तीसरी कैटेगरी कहां जाती है?
ये तीसरी कैटेगरी कहा जाती है। उसने कहा कौन सी तीसरी कैटेगरी? मैंने कहा अंधभक्त। पावसाळी अधिवेशनातील पेपर लीक विरोधी विधेयकावरील चर्चेदरम्यान राहुल गांधींनी केलेल्या या वक्तव्यावरून आता त्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात वक्तव्य केल्याबद्दल लोकसभा सचिवालयानं राहुल गांधी यांना नोटीस बजावली. भाजपचे खासदार अनुराग ठाकूर आणि संजय जयस्वाल यांनी राहुल गांधी यांच्या विरोधात लोकसभा अध्यक्षांकडे तक्रार केली होती. त्यानंतर आता राहुल गांधींना 28 ऑगस्टपर्यंत आपलं उत्तर सादर करावं लागणार आहे. अधिवेशनात 29 जुलै रोजी विधेयकावरील चर्चेदरम्यान राहुल गांधींना ज्या विधानावरून नोटीस बजावण्यात आली ते विधान नेमकं काय होतं पहा. स्टूडेंट है और फिर ये इडियट भी है, तो मैंने उससे पूछा एक बात बताओ, ये तीसरी कैटेगरी कहां जाती है? ये तीसरी कैटेगरी कहां जाती है? उसने कहा कौन सी तीसरी कैटेगरी? मैंने कहा अंधभक्त। इसको कहां डाला जाए? शी सेज टू मी अंधभक्त इज अ पर्सन who is absolutely convinced that another idiot is God. So these are the three categories: student, idiot, and andhbhakt who follows the idiot. राहुल गांधींना देण्यात आलेल्या या नोटीस नंतर विरोधक आक्रमक झाले आहेत. काँग्रेससह ठाकरेंची शिवसेना, पवारांच्या राष्ट्रवादीनेही राहुल गांधींना आलेल्या या नोटीसचा निषेध करत टीकेची झोड उठवल्याचं पाहायला मिळत आहे. फक्त आहे जे चुकीच्या आणि अंधविश्वास ठेवून, आंधळेपणाने विश्वास ठेवून बोलतात त्याला अंधभक्तच म्हटलं जातं. त्यामुळे राहुलजी बोललेत ते काही खोटं बोललेत किंवा चुकीचं बोललेत असं नाही. त्याचं ते आम्ही त्या तशा नोटिसा आल्या काय 56 तरी ते राहुलजी घाबरणारे नाही. बरोबर जेव्हा युवांवर लाठीचार्ज केला जात होता, अतिशय वाईट पद्धतीने मारलं जात होतं, तेव्हा CJI जे आहे चीफ जस्टिस ऑफ इंडिया ते म्हणतात की आम्हाला वेळ नाही. त्यांना मात्र कोणी नोटीस तिथं देत नाही. मोठे मोठे भाषण करणारे द्वेषाचं भाषण करतात, तिथं नोटीस तिथं देत नाही. आणि मग तिथं जर राहुल गांधी जे लीडर ऑफ ऑपोजिशन आहेत ते तिथं बोलत असतील आणि त्यांना नोटीस देत असतील तर मला असं वाटतं की जी पॉवर आहे BJPकडं ती पूर्णपणे ते वापरून विरोधकांचा आवाज दाबण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करत आहेत. काँग्रेस म्हणजे अर्धवट मूर्खपणा फारत. आता मूर्ख म्हणणं हे का अनपार्लमेंटरी नाही ना. शब्द आहेत. मूर्खाच्या नंदनवनात फिरतो का तू? तू मूर्ख आहेस का? आता जे मूर्ख आहेत त्यांच्या हृदयात ते लागतं. राहुल गांधींना जर नोटीस आली असेल अंधभक्त आणि मूर्ख म्हटल्याबद्दल, इडियट म्हटल्याबद्दल, हा सरकारचा मूर्खपणा. महाविकास आघाडीनं एकसुरात सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठवल्यानंतर भाजपनंही पलटवार केला. अंधभक्त म्हणणाऱ्यांनी आधी स्वतः अंधत्व तपासावं म्हणत भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी विरोधकांचा समाचार घेतला. जनाब संजय राऊत, मी मूर्खाच्या नंदनवनामध्ये राहतात आणि हे मूर्खाचं नंदनवन म्हणजे इंडिया आघाडी, काँग्रेस आणि उभाटा गट आहे. आणि या मूर्खाचे शिरोमणी कोण आहेत तर जनाब संजय राऊत तुम्ही आहात. संसदेमध्ये अंधभक्त, इडियट असे शब्द वापरणं चुकीचं आहे. परंतु ज्या पद्धतीनं इटलीचे इडियट कोण आहेत या देशाला माहिती आहे. लोकसभा सचिवालयाच्या या नोटीस नंतर आता 28 ऑगस्टपर्यंत राहुल गांधींना नोटीस द्यावी लागणार आहे. यात राहुल गांधी दोषी आढळल्यास त्यांनी विशेषाधिकाराचं उल्लंघन केल्याचं स्पष्ट झालं तर शिक्षा समितीच्या शिफारशीवर आणि अध्यक्षांच्या निर्णयावर बाकी गोष्टी अवलंबून असतील. सध्या तरी राहुल गांधींच्या या नोटीसमुळे राजकारण तापल्याचं पाहायला मिळत आहे. ब्युरो रिपोर्ट, झी24 तास. छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर आणि ईश्वरपूर नंतर आता मुंब्र्याचंही नाव बदलणार का अशी चर्चा सुरू झाली आहे. त्याचं कारण ठरलंय राज्याचे मंत्री नितेश राणेंचं विधान. मुंब्रा नाही तर मुंब्रा देवी म्हणायचं असा एल्गार करत राणेंनी मुंब्र्याचं नाव बदलण्याची मागणी केली आहे. त्यामुळे या नामांतराच्या मागणीवरून राजकारण सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे. पाहूयात. मुंब्रा नाही तर मुंब्रा देवी म्हणायचं. मंत्री नितेश राणेंचं नाव बदलण्याचं आवाहन. विरोधकांकडून नितेश राणेंचा समाचार. मंत्री नितेश राणे त्यांच्याकडे असलेल्या खात्यापेक्षा आणि कुठल्याही निर्णयापेक्षा त्यांच्या वक्तव्यांमुळे कायम चर्चेत असतात.
ते बोलले आणि वाद झाला नाही असं फार कमी वेळा होतं. आता भाजपचे ते हिंदुत्ववादी फायर ब्रँड नेते असल्यानं त्यांची वक्तव्यही तशीच असतात. आता त्यांच्या एका नव्या आव्हानाने वाद निर्माण झालाय. ठाण्यातल्या मुंब्रा इथे कावड यात्रेत बोलताना आता मुंब्रा नाही तर मुंब्रा देवी म्हणायचं असं नितेश राणेंनी म्हटलंय. या सभेतल्या भाषणानंतर लवकरच मुंब्र्याचं मुंब्रा देवी करणार असल्याची घोषणा नितेश राणेंनी केली. पण यावरून संजय राऊतांनी राणेंवर निशाणा साधलाय. मुंब्राचा उल्लेख केला, मुंब्राचं नाव मुंब्रा देवी म्हणून लवकरच होणार आहे. मुंब्रा देवी म्हणून लवकरच जाहीर होणार आहे मुंब्रा देवी म्हणून. ते पूर्वी होतं का? हो होतो. पहिलं आपण सगळे हिंदूच होतो म्हणून त्याच्यामध्ये परत आपण हिंदूला सगळं हिंदूमय करण्याचं काम आम्ही लोक करतो. आम्ही इस्लामपूरचं ईश्वरपूर कसं केलं तसंच लवकरच मुंब्राचं मुंब्रा देवी होऊन जाणार आहे. कावड़ यात्रा को नितेश राणे लेके जा रहे हैं क्या? खुद कावड़ लेके जा रहे हैं, माँ बाप को बिठाकर. श्रावण बाळ लेके गया था ना. अरे भाई ये इडियट लोग हैं सब. राहुल गांधी ने एकदम परफेक्ट शब्द का इस्तेमाल किया है. ये देश में अंधभक्त भी बनाए हैं और इडियट भी बनाए हैं. राणेंच्या वक्तव्यानंतर स्थानिक आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मुंब्रा हे नाव मुळात देवीवरूनच असल्याचं म्हटलंय. तर काँग्रेसच्या वरट्टीवारांनी आधी अहमदाबादचं नाव बदलून दाखवावं असं म्हणत आव्हान दिलं. तर राणेंनी नाव बदलण्यापेक्षा आधी कोकणातल्या रस्त्यांवर बोलावं असं रोहित पवारांनी म्हटलं. मुंब्रा देवींना तिथे आगरी कोळी आई म्हणतात. त्या आईच्या नावाने मुंब्राईच्या नावाने मुंब्रा शहर आलं. नंतर जेव्हा ठाणे ते कल्याण ही रेल्वे सुरू झाली तेव्हा मुंब्रा स्टेशन झालं आणि त्या मुंब्रा स्टेशनला मुंब्रा देवी म्हणून मुंब्रा हे नाव पडलं. हा इतिहास आहे. मुंब्रा हे नाव बदल झालं. मुंब्रा हे नाव कुठून आलंय? मुंब्रा देवीवरून आणलंय. महालक्ष्मी हे नाव कुठून आलंय? महालक्ष्मी मंदिरावरून आलंय ना सर. कॅमेरा महालक्ष्मी मंदिरावरून आलंय. गुजरातमध्ये अहमदाबाद आहे ना, तिथे अजूनही अहमदाबाद बदलला काय? तिथे नाही बोलायला जा ना, जरा तिकडे आंदोलन करा म्हणा जरा जाऊन. ते आम्हाला अहमदाबादचं काहीतरी करा. हे सगळे मला वाटतं की विकासापासून लोकांचं लक्ष दूर नेण्यासाठी, लक्ष विचलित करण्यासाठी हा सगळा घाणेरडा प्रकार आहे असं मी मानतो. मला नितेश राणेंना एवढंच म्हणायचं आहे की ज्या विभागाचे तुम्ही मंत्री आहात त्या विभागामध्ये अनेक लोकांना अडचण, मच्छीमारांना पेट्रोल महागात घ्यावं लागतंय. त्याच्याबद्दल एखादा शब्द तिथं तुम्ही बोललात. नाहीतर जे काही रस्ते ज्याला वेळ लागत आहे ते रस्ते नीट करण्यासाठी, वेळेवर करण्यासाठी कोकणातले, त्यासाठी एखाद दोन शब्द तुम्ही वापरले तर कदाचित त्याचा उपयोग हा होऊ शकतो. पण होतं असं की टी व्हीवरनं अनेक दिवस गायब झाल्यानंतर एक असं एखादं वक्तव्य करतात की मग टी व्हीवर 5 मिनिटं येतात आणि 5 मिनिटातच ते इतके खुश होऊन जातात की महिनाभर गप्प बनवून जातात. नितेश राणेंच्या वक्तव्यानंतर विरोधकांनी एकजुटीनं त्यांच्यावर टीकेचा भडीमार केलाय. पण आता ज्या नावावरून हे सगळं रामायण होतंय ते मुंब्रा हे नाव नेमकं कुठून आलं त्याबाबतचे काय दावे आहेत पाहूयात. पूर्वी मासेमारीवर अवलंबून असणाऱ्या आगरी कोळी समाजाचं हे एक छोटंसं गाव होतं. मुघलांच्या काळात या गावात जहाज बांधणीचा उद्योग सुरू झाला आणि त्याच दरम्यान देवी दिवा तांदळाच्या स्वरूपात प्रकट झाली असल्याची आख्यायिका आहे. मुंब्रा स्टेशनच्या जवळच पुरातन मुंब्रेश्वर महादेव मंदिर सुद्धा आहे. ते 350 वर्ष जुनं असल्याचं बोललं जातं. मुंब्रा देवीचं मंदिर सुद्धा 300 ते 400 वर्ष जुनं असल्याचं सांगितलं जातं. 1865 मध्ये रेल्वे आल्यावर मुंब्रा देवी आणि मुंब्रेश्वर या दोन्ही नावांवरून स्थानकाला मुंब्रा हे नाव दिलं गेलं असावं. तर हा आहे मुंब्रा नावामागचा इतिहास.
आता इस्लामपूर, उस्मानाबाद, औरंगाबाद या शहरांची पूर्वी मूळ नावं अस्तित्वात होती. मुस्लिम शासकांच्या विजयानंतर त्यांनी मूळ नावं बदलली. आता इस्लामपूरचं ईश्वरपूर झालं, उस्मानाबादचं धाराशिव झालं, औरंगाबादचं संभाजीनगर झालं. पण मुळात मुंब्रा हे नाव सुद्धा इथल्या मातीतलं आणि देवीशी संबंधित असल्याचं दिसतंय. मुंब्रा देवी आणि मुंब्रेश्वर अशा दोन्ही नावांचा त्याला संदर्भ आहे. त्यामुळे हिंदुत्वाच्या नावाखाली मुंब्रा नावालाच विरोध करून केवळ मुंब्रा देवी करण्यासाठी वातावरण तापवण्याची खरंच गरज आहे का, हा प्रश्न आता उपस्थित होतोय. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास. कोकणच्या राजकारणात अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या चिपळूणमध्ये एक मोठी राजकीय घडामोड पाहायला मिळाली आहे. ठाकरेंच्या शिवसेनेने आक्रमक आमदार भास्कर जाधव आणि शिंदे शिवसेनेचे नेते आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यात दिलखुलास चर्चा रंगली आहे. नाना जोशी मार्गाच्या नामकरण सोहळ्याच्या निमित्तानं दोन्ही नेते एकत्र आले. मात्र या भेटीनंतर मंत्री उदय सामंत यांनी आता ही बातमी ब्रेक करा असं सूचक विधान केल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागली आहे. बघूयात. 15 ऑगस्टच्या मुहूर्तावर चिपळूणमध्ये घडलेल्या एका घटनेनं कोकणात राजकीय चर्चेला ऊत आलाय. निमित्त होतं चिपळूण पाक ते चिंचनाका या रस्त्याला स्वर्गीय नाना जोशी यांचं नाव देण्याच्या कार्यक्रमाचं. या सोहळ्यासाठी उद्योगमंत्री उदय सामंत आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव हे दोन्ही नेते एकाच व्यासपीठावर आले होते. कार्यक्रमानंतर स्वर्गीय नाना जोशी यांच्या निवासस्थानी उदय सामंत आणि भास्कर जाधव यांच्यात महत्त्वाची आणि दिलखुलास चर्चा रंगली. एरवी एकमेकांवर राजकीय टीकेचे बाण सोडणारे दोन बडे नेते जेव्हा एकत्र बसले तेव्हा उपस्थितांच्या नजरा त्यांच्याकडेच खिळल्या. पण खरी खळबळ उडाली ती सामंतांच्या एका विधानामुळे. आता एवढीच बातमी बरोबर, आता एवढीच बातमी बरोबर, आता एवढीच बातमी बरोबर. हे एखादं विकासाचं काम असेल तर तिथं सत्तेतल्या आमदारांना पण बोलवावं लागतं आणि तिथं असणाऱ्या विरोधातल्या आमदारांना सुद्धा बोलावं लागतं. आणि मग तिथं एखादं काम ज्याचा पाठपुरावा समजा भास्कर जाधव साहेबांनी केला असेल आणि मग तिथं प्रोटोकॉल प्रमाणे त्यांना सुद्धा बोलवलं असेल आणि एका व्यासपीठावर 2 जण आली तर मला असं वाटतं की त्यात काही हरकत नाही. कारण का राजकारणामध्ये काम करत असताना एखाद्या व्यक्तिगत कार्यक्रमाला, सामाजिक कार्यक्रमाला विरोधकांना आपण त्या ठिकाणी भेटत असतो, आम्हीही भेटतो. पण त्याचा अर्थ आम्ही त्यांच्या विचाराचे झालो नाही तर त्यांच्या विचाराला पाठिंबा देतो असं तरी त्या ठिकाणी होत नसतं. ही बातमी ब्रेक करा या उदय सामंतांच्या सूचक विधानानं राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आलं. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कोकणात काही नवी राजकीय समीकरणं जुळतायत का? ठाकरे गटाची बुलंद तोफ मानले जाणारे भास्कर जाधव आणि शिंदेंच्या शिवसेनेचे रणनीतिकार उदय सामंत यांची ही भेट केवळ सदिच्छा भेट होती की यामागे काही मोठं राजकीय गणित दडलंय? यावरून आता दोन्ही गटामध्ये चर्चा सुरू झाली. राजकारणामध्ये जर तर ह्या गोष्टीला काही अर्थ राहत नाही, पण वेगवेगळे अंदाज बांधले जातात. आता विधानसभेच्या निवडणुकीला अवकाश आहे आणि भास्कररावांना आपल्या चिरंजीवाचं राजकीय भवितव्य घडवायचं आहे. तर भविष्यामध्ये मुलाच्यासाठी ते काही वेगळा निर्णय घेऊ शकतात का हे येणारा काळच सांगू शकेल. पण जर त्यांच्यासारखा कार्यकर्ता हा इतर पक्षामध्ये गेला तर कोकणामधून ठाकरे सेनेचं हे 100% उच्चाटन होऊ शकतं, इतकं मी ठामपणे सांगू शकतो. विरोधकांचा जो खरपूस समाचार घेतात त्याच्यावरून ते 100% निष्ठावंतच आहेत. आणि ती कालची भेट त्यांची कोणाबरोबर झाली, कशी झाली, ते प्रत्येक भेटीलाही राजकीय संबंध न जोडता काही भेटी ह्या स्वतःच्या म्हणजे मतदारसंघातल्या कामांसाठी असू शकतात, कौटुंबिक असू शकतात किंवा कुठल्याही कार्यक्रमानिमित्तही भेट झालेली असू शकते. त्यामुळे त्या भेटीचे जास्त काही हे नाही, त्या प्रत्येक भेटीला राजकीय वळण लावण्यात काही अर्थ नाही. आमचे भास्कर शेठ जाधव साहेब हे 100% निष्ठावंतच आहेत आणि निष्ठावंतच राहतील. उदय सामंत आणि भास्कर जाधव यांच्या या अचानक झालेल्या भेटीमुळं, सामंतांच्या वक्तव्यामुळं कोकणच्या राजकारणाला नवी दिशा मिळण्याचे संकेत मिळत आहेत. आगामी काळात या भेटीचे काय परिणाम दिसतात आणि कोकणात कोणता नवा राजकीय भूकंप होतो याकडे कोकणासह महाराष्ट्राचं लक्ष लागतं. रवींद्र कोकाटे, झी 24 तास, रत्नागिरी. रामदेव बाबांच्या एका वक्तव्यानं सत्ताधाऱ्यांपासून ते विरोधकांपर्यंत सगळ्यांच्या भुवया उंचावल्यात. कारण सरकारबद्दल नेहमी चांगलं बोलणाऱ्या रामदेव बाबांनी सरकार विरोधात आपला रोष व्यक्त करत थेट आंदोलनाचा इशारा दिलाय.
तसंच जेनझी बाबत सुद्धा एक वक्तव्य केलंय ज्यामुळे वाद निर्माण झालाय. आता रामदेव बाबांनी जी काही भूमिका घेतली आहे त्याच्या काय राजकीय प्रतिक्रिया आल्या आहेत बघूयात. रामदेव बाबांच्या वक्तव्यामुळे नवा वाद. एकाच वेळी सरकार आणि जेनझीवर निशाणा. एका वक्तव्याची चर्चा, दुसऱ्यामुळे वाद. रामदेव बाबा. भारतात योगविद्येचं नाव घेतलं की आपल्या डोळ्यासमोर त्यांचा चेहरा येतो. पण रामदेव बाबांनी स्वतःला केवळ योग पुरता मर्यादित ठेवलं नाही, तर त्यांनी तत्कालीन काँग्रेस सरकारविरोधात आंदोलन देखील केलं होतं. मग पुढे सत्तांतर झालं. तेव्हापासून रामदेव बाबा भाजप सरकारवर कायम कौतुकाचा वर्षावच करत आले आहेत. पण आज रामदेव बाबा जे बोलले ते ऐकून अनेकांचा आपल्या कानावर विश्वासच बसत नाहीये. कारण रामदेव बाबा नेहमी ज्या सरकारचं कौतुक करतात त्याच सरकारवर टीका करत त्यांनी आंदोलनाचा इशारा दिलाय. कॉम्पिटिटिव एग्जाम्स के आधार पर ही आगे यूनिवर्सिटी में सिलेक्शन होता और उसके बाद में फिर जो है जब कहीं नौकरी की बारी आए, खास करके गवर्नमेंट जॉब्स में इंटरव्यू के दौरान 90 से 99% घोटाला होता है. अपने विचार, अपने संस्कार, अपने संगठन, अपने ही जाति वर्ग समुदाय के लोगों को ठोक लेते हैं और बाकी को बाहर धक्का मार देते हैं. ये बहुत ही अपमानजनक है. ये लोकतंत्र के खिलाफ है, ये न्याय के भी खिलाफ है. एक तरफ हम कह रहे हैं सत्यमेव जयते, ये तो धर्मस्ततो जय, हमने शासकीय उद्घोष बना दिए. और वहां जब किसी को इंटरव्यू की बारी आती है तो 10 में से पहले से तय करके और पैसे लेके 25-50 लाख 1-1 करोड़ रुपए की रिश्वत लेकर के फिर भर्ती करते हैं. अब ऐसे ही आंदोलन करना पड़ा तो देश कैसे चलेगा. इसलिए भाई सुधर जाओ, नहीं तो देश में आंदोलन और ज्यादा भी हो सकते हैं. आंदोलन के नाम पर मैं अराजकता, अनार्की का समर्थक नहीं हूं, लेकिन भाई ये बात तो जरूर है, देश में घपला भी बहुत है. ये घपले ठीक कर लो, नहीं तो कहीं ऐसा ना हो कि बाबा रामदेव को दोबारा आंदोलन करना पड़े. रामदेव बाबा अचानक सरकारवर संतापल्यानं विरोधकांना मात्र आयतं कोलीत मिळालंय. हवा बदलते आहे हे रामदेव बाबांना कळलं असं संजय राऊतांनी म्हटलंय. तर विजय वरट्टीवारांनी मात्र रामदेव बाबांवरच टीका केली आहे. याचा अर्थ बाबाला हवा बदलत आहे हे कळतंय, कळलंय. आता सरकार बदलत आहे करा, याचा अर्थ बाबाला बरोबर कळतं की आता हवा बदलते, सरकार बदलते, पातांजलीवर रेड पडू शकतात पुढल्या सरकारमध्ये. त्याच्यामुळे बाबा सावध झालेला आहे. रामदेव ने रास्ते पर आना चाहिए ना. जब हजारे उतरे थे भ्रष्टाचार के खिलाफ, तब रामदेव तो उछल उछल कर ये कर रहे थे. जब पुलिस घुस गई तो सलवार लेकर पहनकर भाग गए थे रामदेव. तो रामदेव ने अभी रास्ते पर ये आना चाहिए ओपनली मैदान में. अगर बोलने में इतना दम है तो रामदेव जैन जी के साथ में आकर मैदान में लड़े ना. हम उनका स्वागत करेंगे, हम उनको भागने नहीं देंगे. जो पिछले बार सलवार लेकर भागे थे अब पकड़ के रखेंगे और बोलेंगे कि अब भागो मत, रामदेव रहो, डटे रहो मैदान में. वरट्टीवारांनी रामदेव बाबा सरकारविरोधात बोलून सुद्धा त्यांचा समाचार घेतला आहे. तर दुसरीकडे भुजबळांनी व्यवस्थेतल्या त्रुटींबाबत कारवाई व्हायला पाहिजे असं म्हटलंय. आता त्यांना असं वाटलं असेल की हवा काही बदलली की काय, परंतु स्वतः असं आहे की स्वतः त्यांच्यावर सुद्धा काही कारवाई सुरू आहे, काही अडचणीमध्ये आहे. सुप्रीम कोर्टाने काही ताशेरे झाडलेले आहेत. पण हे जे काही घोटाळे जे आहेत, हे घोटाळे होत असतील ना, ते बाहेर आले पाहिजे ना आणि त्याची चौकशी झाली पाहिजे. आता हे झालं रामदेव बाबांच्या सरकारबद्दलच्या संतप्त प्रतिक्रियेबद्दलचं. यावेळी बोलताना रामदेव बाबांनी जेनझी बाबत एक वादग्रस्त वक्तव्य केलंय. जेनझीचे बरेच बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड असतात असं वक्तव्य त्यांनी केलं. त्यामुळे यावरून सुद्धा वरट्टीवारांनी त्यांच्यावर तोंडसूक घेतलाय. कितने जेनजीज हैं जो अच्छा भी कर रहे हैं, कुछ लोग हुड़दंगा भी कर रहे हैं. एक एक लड़का, एक एक लड़के के 5-5, 10 गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड भी है. कुछ लोग जो है बीड़ी सिगरेट शराब भी पी रहे हैं. तो हम ये कह रहे हैं जो बुराइयां हैं उनको दूर करो, अच्छाइयों को साथ में लेकर के आगे बढ़ो और एक दूसरे से नफरत कहीं नहीं. रामदेव के इशारे पर अगर सरकार चलती है तो ये इस तरह के वक्तव्य को कोई तजुर्बा देने की जरूरत है. अगर रामदेव ऐसे बोलते हैं तो सब पूरे युवा वर्ग का और बच्चियों का अपमान कर रहे हैं. इस महिलाओं का अपमान है, उनके भावना, उनको बदनाम करने का काम रामदेव कर रहे हैं. रामदेव के ऊपर इस वक्तव्य को लेकर
गुना दाखिल होना चाहिए। ये रामदेव का अनुभव कैसे है, वो तो शादीशुदा नहीं है, वो कहाँ से देखा है उसने और कौन से कैमरे से देखा है, 2 आँख से देखा है या 1 आँख से देखा है, ये भी रामदेव ने बता देना चाहिए कि किस नज़र से उसको दिखा है, किस कैमरे में दिखा है। इस तरह का लड़कियों के बारे में असंवेदनशील बात करना ये उनको शोभा नहीं देता रामदेव को। रामदेव बाबांनी अचानक भ्रष्टाचार वाढल्याचा, व्यवस्थेतील गोंधळाचा आरोप केल्यानं आणि आंदोलनाचा इशारा दिल्यानं अनेकांच्या भोवया उंचावल्यात. विरोधकांनाही अनपेक्षित असल्यानं त्यातल्या काहींनी जरा वेगळी भूमिका घेतली आहे. पण येत्या काळात रामदेव बाबा खरंच कुठलं आंदोलन करतात का? सरकार विरोधातली त्यांची भाषा आणखी आक्रमक होते का? हे आपल्याला येत्या काळात कळेलच. ब्युरो रिपोर्ट, झी24 तास. स्टोरी ऑफ द डे चे प्रायोजक आहेत MDH मसाले. MDH ने जेवण दरवेळी मजेदार. आरोग्य न्यूट्रिशन मिळे, बॉडी किती स्ट्रॉंग बने, कमी खाऊन पोट भरे, डायजेशनला नाही धोका. MDH सोयाटीन अस्सल प्रोटीन. MDH